सह्याद्रीच्या कुशीत चावणी येथील उंबरखिंडीत 365वा विजय दिन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। यावेळी सकाळी विजय स्तंभाचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून श्रीफळ फोडून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। छत्रपती शिवाजी महाराजांनी मुठभर मावळ्यांना घेऊन 1661 रोजी कारतलब खानाच्या 30,000 मुघल सैन्यांवर प्रचंड मोठा हल्ला करत मुघल सैन्यांचा दारुण पराभव करत या उंबरखिंडीत मोठा विजय मिळवला होता। छत्रपती शिवाजी महाराजांच्या या कर्तृत्वाला आणि त्यांच्या आठवणींना उजाळा मिळावा यासाठी उंबरखिंड येथे दरवर्षी मोठ्या उत्साहात विजय दिन सोहळा पार पडतो। त्याचप्रमाणे यावर्षीही ग्रामपंचायत चावणी, ग्रामस्थ चावणी, जिल्हा परिषद रायगड, पंचायत समिती खालापूर आणि शिवदुर्ग मित्रमंडळ लोणावळा यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता। यावेळी शिवशाहीर रायगड भूषण वैभव घरत यांचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वावर पोवाडे सादर केले, तर शिवविख्याते ॲडव्होकेट विनय दाभाडे यांचे छत्रपती शिवाजी महाराजांविषयी महत्त्वाचे व्याख्यान पार पडले। यावेळी शाळेच्या विद्यार्थ्यांनी आपली भाषणं तसेच नृत्यकला सादर केली। यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य नरेश पाटील, खोपोलीचे माजी नगराध्यक्ष डॉक्टर सुनील पाटील, खालापूरचे पोलीस निरीक्षक सचिन पवार, वावोशी पोलीस स्टेशनचे संतोष आवटी, शिवदुर्ग मित्रमंडळ अध्यक्ष सुनील गायकवाड, चावणी ग्रामपंचायतीचे सरपंच बाळासाहेब आखाडे, उपसरपंच सुखदेव भोसले, सदस्य रमेश चव्हाण, सदस्या संगीता चिंचावडे, प्राची पाटील, सखू वाघमारे, ग्रामस्थ गणेश चव्हाण, पोलीस पाटील समीर पाटील, बाळू बुदलेकर, गणपत चव्हाण, पांडुरंग पाटील, चेतन पाटील, हिरामन पाटील, हरेश पाटील, ऋतिक नांदुसकर, किशोर डफाळ, मयूर डफळ, धनराज डफाळ, प्रदीप भुवड, राजू डफाळ, आकाश पाताडे, नरेश पाटील, बापू पाटील, सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र पुकळे, जयंत भौड, हेल्थ फाउंडेशनचे अध्यक्ष गुरुनाथ साठीकर, रुपेश शेडगे, संदीप चिंचावडे, आकाश चिंचावडे, हरिभाऊ कोंडभर, गणपत कोंडभर आदींसह अनेक शिवप्रेमी यांसह शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 46, रायगड, खोपोली।